हॅलो एव्हरीवन. चला तुम्हाला या पाठीमागच्या बॅकग्राऊंडवरूनच एक अंदाज आला असेल की आज काहीतरी सरप्राईज मिळणार आहे, ज्याची उत्सुकतेने मला माहिती तुम्ही वाट बघताय. काल म्हणजे वीकली बूस्टरमध्ये, शनिवारच्या वीकली बूस्टरमध्ये मी स्वतः क्वांटच्या वीकली बूस्टरमध्ये असेल किंवा त्यापूर्वी मागच्या वीकली बूस्टरमध्ये म्हणजे मंडेच्या वीकली बूस्टरमध्ये प्रदीप पाटील सर असतील, याने तुम्हाला थोडीशी हिंट दिली होती की एक मोठे सरप्राईज टीम सारथी जे आहे हे तुमच्यासाठी आणणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे टीम सारथी जेव्हा सरप्राईज आणते, ऑफकोर्स ते सरप्राईज तुमच्या काहीतरी वेगळं कामाचं असतं, काहीतरी अशा पद्धतीचं असतं की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन वेगळं भेटणार आहे. ठीक आहे, तर आजचं जे सरप्राईज आहे, या सरप्राईजवर बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. हे सरप्राईज जे आहे हे सरप्राईज तुमच्यासाठी आहे, पण हे करण्यासाठी किंवा हा प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल करून देण्यासाठी मागच्या जवळपास वर्ष दीड वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही विचार केला. आणि हा जो विचार आहे हा नेमका प्रत्यक्षात यायला थोडासा उशीर लागला मी म्हणेल, पण जसं मी म्हणतो, आपण नेहमी म्हणतो की देर आहे दुरुस्त आहे किंवा लेट होणार पण थेट होणार, तशाच पद्धतीचं एक काहीतरी सरप्राईज तुमच्यासाठी आज घेऊन आलोय. तर मित्रांनो, या विषयावर बोलत असताना थोडंसं बॅकग्राऊंड मला तुम्हाला या विषयाचं सांगायचं एक्झॅक्टली की नेमकं बॅकग्राऊंड काय आहे. इंग्लिश हा जो विषय आहे, जेव्हापासून मी बँकिंगच्या एक्झामचं गाईड करतो किंवा जेव्हापासून मी स्वतः प्रिपेअर केलं 2011 मध्ये, तेव्हापासून इंग्लिश हा जो विषय, या विषयावर एक कॉन्क्रीट सोल्युशन जे आहे हे खूप ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत नाही किंवा एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा. आता आजही बरेच जण इंग्लिश शिकवताना किंवा ही बरेच ट्युटर्स जे आहेत किंवा ज्याला तुम्ही गाईड म्हणता, टीचर्स ज्यांना आपण म्हणतो, हे अशा पद्धतीने इंग्लिश शिकवलं जातं. जे इंग्लिश जर मी आयुष्यात शिकलो असतो तर मी डेफिनेटली सांगतो मी कधीच बँकिंगची परीक्षा पास झालो नसतो. मी स्वतः इंग्लिश हा जो विषय हा क्लासमध्ये कधीच शिकलो नाही. त्याच्यामागचं बेसिक रिझन नेहमी पाटील सर तुम्हाला सांगतात की इंग्लिश हा जो विषय हा मुळात तुम्हाला येतो, हा विषय जो आहे हा मुळात तुम्हाला येतो, फक्त त्याच्यावर एक पॉलिशिंग, तो एक कॉन्फिडन्स आणि काही वोकॅब्युलरीचा जो पार्ट आहे तो शिकवून पाटील सर तुम्हाला त्या पद्धतीने ट्रेन करतात. आणि मी सुद्धा स्वतः त्यावरच बिलीव्ह करतो की रीडिंग ज्या विद्यार्थ्याची चांगली आहे, ज्याचं अंडरस्टँडिंग लेवल चांगली आहे, अशा विद्यार्थ्याला इंग्लिश जे आहे हा विषय कधीच टेन्शन वाला वाटणार नाही. तर ओव्हरऑल हे पाहत असताना जे इंग्लिशचे टीचर्स आहेत त्यांनी आतापर्यंत एक्झॅक्टली काय केलं आणि प्रदीप सर असं वेगळं काय करतात सो दॅट मुलांना त्यांचं शिकवणं अपिलिंग वाटतं. तर सर जे आहेत, सर तुम्हाला फक्त अशा पद्धतीचं इंग्लिश शिकवतात की जे इंग्लिश मुळात तुम्हाला येतं पण त्यावर फक्त आणि फक्त पॉलिशिंग करून काही पार्टमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढवून आणि काही पार्ट नवीन तुमच्या डोक्यात घालून जे शिकवतात तेच खरं इंग्लिश शिकणं आहे. आणि हे इंग्लिश शिकत असताना आम्ही नेमकं मटेरियल कोणतं रेफर करावं, कारण आजही सगळ्यात मोठा मार्केटमधला किंवा ओव्हरऑल या फील्डमधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक कुठला असेल तर मटेरियल अवेलेबल नाही आहे, क्वालिटीचं मटेरियल अवेलेबल नाही. मटेरियल खूप अवेलेबल आहे पण त्या क्वालिटीचं मटेरियल अवेलेबल नाही आहे ज्या टाईपचं क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात. आणि ते मटेरियल काय अवेलेबल नाही आहे कारण ट्युटर्स जे आहेत हे कम्प्लिटली बेस्ड ऑन ग्रामर शिकवतात. आणि जसं मी ऑलरेडी सांगितलं की पाटील सरांचं इंग्लिश शिकवणं एकदम वेगळं आहे. त्याच्यामागचं रिझन असं की त्यांनी स्वतः एक्झाम दिल्यात, त्यांना माहिती आहे एक्झाममध्ये काय येतं, एक्झामचा स्वतःचा त्यांचा एक ओन अनुभव आहे आणि त्या एक्झाममध्ये त्यांनी पास केलंय. इनफॅक्ट चांगल्या स्कोरने नव्हे, 40 आउट ऑफ 40 38 मार्क्स त्यांनी मिळवलेत. म्हणून ज्या लेवलचं इंग्लिश एक्झाममध्ये येतं त्या लेवलचं इंग्लिश ओव्हरऑल ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा कोणी देत नाही. ही अडचण त्यांच्याही लक्षात आली, ही अडचण पूर्ण टीम सारथीच्या लक्षात आली. आणि मग याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन द्यायचं, मग त्यासाठी सरांनी इंग्लिश ड्राईव्ह नावाचं एक टेलिग्राम चॅनल तयार केलं. इंग्लिश ड्राईव्ह नावाच्या टेलिग्राम चॅनलवर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना नोट्स मिळायच्या, PDF मिळायच्या, टेलिग्राम सेशन चालतात, पण याच्यामध्येही कुठेतरी लिमिटेशन होते. म्हणून एक असा प्लॅटफॉर्म
जो प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना कॉन्क्रीट काहीतरी देईल, यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मची टीम सारथीने निर्मिती केली, ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे सारथीचा जो प्लॅटफॉर्म आहे, ज्याला नाव थोडंसं वेगळं दिलंय, इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन. इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन नावाचं हे जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनचा उगम मुळात या संकल्पनेतून झाला की असा एक प्लॅटफॉर्म जिथं क्वालिटीचं मटेरियल मिळेल, जिथं फक्त क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जाईल, जो प्लॅटफॉर्म असा असेल की या टाईपचा प्लॅटफॉर्म अक्रॉस इंडियामध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाही. आता या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काय काय मिळणार आहे, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काय काय मिळणार आहे, कुणाकुणाला काय काय मिळणार आहे, तर बँकिंगची तयारी करणारा कुठलाही विद्यार्थी, मग तो सारथीयन असू द्या किंवा नॉन सारथीयन असू द्या, अशा विद्यार्थ्याला डेली 40 ते 50 क्वेश्चन फ्री ऑफ कॉस्ट डेली प्रॅक्टिस साठी मिळणार आहे. मग सर आम्ही सारथी एज्युकेशनला आहोत, आम्ही नॉन सारथीचे आहोत, तर असा काही भेदभाव इथं केले जाणार नाही. या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिनिमम 40 ते 50 क्वेश्चन जे आहेत हे डेली बेसिसवर मिळणार. सारथी एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांना यापेक्षाही ॲडिशनल फॅसिलिटीज हे ॲप्लिकेशन प्लस ॲडिशनली क्लासच्या ॲप्लिकेशनमधून वेगळ्या फॅसिलिटीज सारथीच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील. म्हणजे जो विद्यार्थी या ॲप्लिकेशनवर येईल त्याला या ॲप्लिकेशनवरच्या फॅसिलिटीज प्लस सोबत सारथी एज्युकेशन ॲप्लिकेशन वरची जे फॅसिलिटी आहे या बोथ ड्युअल फॅसिलिटीज मिळतील. आणि जो विद्यार्थी या ॲप्लिकेशनवर येईल, कुठलाही विद्यार्थी, त्याला तर डेली बेसिसवर वेगवेगळ्या फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट मिळतील, सोबत फुल लेंथ टेस्ट मिळतील, ज्याच्याबद्दल मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त प्रदीप पाटील सर चांगल्या पद्धतीने तुम्हाला बोलतील. आणि यानंतरचा जो पार्ट आहे, म्हणून यानंतरचा जो पार्ट आहे मी सरांकडे शिफ्ट करतो, कारण सरांचा जो इंग्लिशचा हातखंडा आहे बोलण्याचा, हा मला वाटतं की महाराष्ट्रात काय भारतातही कुणाकडे नसावा. त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, लगेच पाटील सरांकडे शिफ्ट करतो. चला, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. गुड आफ्टरनून एव्हरीवन. राहुल सरांनी ऑलरेडी तुम्हाला बॅकग्राऊंड तर सांगितलं, सरप्राईज पण तुम्हाला सांगितलं. याच्याविषयी माहिती थोडीशी मी आणखी डिटेलमध्ये देईल तुम्हाला. इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन जे आपण ॲप आणतो आहे, त्या ॲपमध्ये खूप दिवसापासून ही आयडिया खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतीच, नाही असं नाही. राहुल मिसाळ सर असतील, वराडे सर आहेत, बाकी कोंगे सर, अक्षय सर, हे बऱ्याच दिवसापासून मला म्हणायचे की सर एक एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्म तयार केला मुलांसाठी, ज्यामध्ये त्यांना इंग्लिशच्या टेस्ट देतात. कारण ऑलरेडी सारथीकडनं आपण बँकर्स अड्डाच्या टेस्ट प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामधलं क्वांट आणि रिझनिंगचं मटेरियल जे आहे ते मटेरियल खूप चांगलं आहे, त्यात काही वाद नाही आहे क्वेश्चन सॉल्विंगसाठी. पण इंग्लिशमध्ये जसं मी तुम्हाला आधीपासून सांगतो आहे, इंग्लिशमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युअल एक्झाम लेवलचे क्वेश्चन तयार होत नाहीत, क्वेश्चन्सची काही लेवल नसते, त्याचं ॲनालिसिस चुकीचं असतं आणि बऱ्याच वेळेस त्यामुळे मुलांना फ्रस्ट्रेशनचा सामना करावा लागतो. एका टेस्टमध्ये एवढे मार्क आले 15, दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क, तिसऱ्या टेस्टमध्ये 25 मार्क, चौथ्यामध्ये 28 मार्क. हा जो चेंज व्हायचे, मध्ये आपण ऑलिव्ह बोर्डची टेस्ट पाहिली होती तुम्ही, कुठल्याही प्रीच्या एक्झाममध्ये SBIच्या किंवा IBPSच्या कधीही स्टोरी बेस्ड येत नाही. RRBचे येत असेल, पण बाकी कुठल्याही एक्झाममध्ये कधीही स्टोरी बेस्ड पॅसेज येत नाही. त्याने 2 ते 3 टेस्टमध्ये SBI असिस्टंटच्या प्रीच्या सरळ क्वेश्चन टाकले होते. जर तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला मी 5 ते 6 टेस्ट सॉल्व्ह करून दाखवल्या होत्या. त्यापैकी एकाही टेस्टमध्ये पॅराजंबल नव्हतं आणि एक्झाममध्ये प्रत्येक टेस्टमध्ये पॅराजंबल होतं. मग ही जी आपण डिस्पॅरिटी पाहतो की ॲक्च्युअल क्वेश्चनची लेवल कुठली आहे आणि आपण ऑनलाईन टेस्टमध्ये प्रॅक्टिस कुठली करतोय, मग दॅट इज द बेसिक रिझन की कुठेतरी मला वाटायचं की बऱ्याच मुलं मला म्हणायचे सर तुमची ॲक्च्युअल लेवलचे क्वेश्चन असतात, तुम्ही स्वतः क्वेश्चन तयार करता. कारण की रिझनिंग मॅथचे क्वेश्चन बाहेर पण भरपूर ठिकाणी भेटतात, भरपूर क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. इंग्लिशच्या ऑथेंटिक क्वेश्चन्सची, मी ऑथेंटिक म्हणतोय, ऑथेंटिक क्वेश्चन्सची कमतरता होती आणि आहे. दॅट इज द बेसिक प्रॉब्लेम आणि दॅट इज द रिझन इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन जे नवीन ॲप चालू केलं ते बेसिकली त्यामुळेच चालू केलं. आता हे ॲप तुम्हाला डायरेक्ट स्टोअरवर मिळून जाईल, इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन. याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला एकदा सांगतो व्यवस्थितपणे. आता याच्यामध्ये फ्री टेस्टचं आपण कव्हर करतोय ॲपमध्ये. त्या फ्री टेस्टमध्ये आपण 3 कोर्सेस तयार केलेत. आता त्या कोर्सेसवर 1 रुपीचं तुम्हाला चिन्ह दिसेल, 1 रुपीला कोर्स परचेस करा, पण इट वोंट बी पेड कोर्स.
तिन्ही कोर्स फ्री असणार आहेत. त्यामध्ये डेली फ्री टॉपिक टेस्ट असतील. या टॉपिक टेस्टमध्ये आय विल बी कव्हरिंग RC पॅसेज, पॅराजंबल, क्लोज टेस्ट, फिलर्स, वर्ड स्वॅप, एरर करेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, न्यू पॅटर्न क्वेश्चन्स, सेंटेन्स जंबल, वर्ड युसेज, जितकेही क्वेश्चन टाईप्स आहेत, सिनॉनिम, अँटॉनिम्स, सगळे क्वेश्चन टाईप्स आपण ह्या फ्री टॉपिक टेस्टमध्ये कव्हर करणार आहोत. रोज कमीत कमी याचे 15 ते 20 क्वेश्चन्स असतील. डेली 15 to 20 क्वेश्चन्स. फ्री वोकॅब्युलरी टेस्ट असणार आहे डेली बेसिसवर तुमची वोकॅब्युलरी बिल्ड करण्यासाठी, ज्याच्यामध्ये सिनॉनिम्स अँड अँटॉनिम्सचे क्वेश्चन्स, इडियम्स अँड फ्रेजेसचे क्वेश्चन असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन असतील, जे कमीत कमी रोजचे 10 ते 15 क्वेश्चन्स असतील, 10 to 15 क्वेश्चन्स. फ्री ग्रामर टेस्ट यासाठी की तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग ग्रामरमध्ये आपण क्लासमध्ये जी वाढवतो ती रोजच्या रोज टेस्ट करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पुन्हा ऑल ग्रामर टॉपिक्स त्यात कव्हर करू आपण. ते 10 ते 15 क्वेश्चन असतील रोजच्या टेस्टमध्ये. तर अराउंड हे 15 ते 20 क्वेश्चन, हे 10 ते 15 क्वेश्चन, हे 10 ते 15 क्वेश्चन्स, टोटल 30 ते 40 क्वेश्चन्स तुम्ही रोज सॉल्व्ह करणार डेली बेसिसवर ऑनलाईन, बरोबर, ज्याचा इफेक्ट तुम्हाला एक्झाममध्ये दिसेल पुन्हा. तर हे फ्री ज्या टेस्ट केल्यात आपण ह्या ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे फ्री टेस्ट आहेत. इट इज फॉर एव्हरीवन. आणि स्पेशली जे सारथीचे स्टुडंट्स आहेत आपले, त्यांना प्रॅक्टिस करायची फार इच्छा आहे. म्हणजे प्रॅक्टिस करायचं, ऑनलाईन प्रॅक्टिस पाहिजे. तुमच्या लेवलचे क्वेश्चन, तुम्ही ज्या प्रकारे लेवलचे क्वेश्चन बनवता ते क्वेश्चन्स आम्हाला ऑनलाईनमध्ये पाहिजे, हा बऱ्याच मुलांचा आग्रह होता. आणि तो आग्रह आता मला वाटतं की मी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा आग्रह फेटाळला नाही, बरोबर आहे. अँड आय हॅव ट्राय टू डू माय बेस्ट. हे ॲप तयार करून सारथी टीमनं जो सपोर्ट केला, सगळ्यांनी जो सपोर्ट करून आपण हे जे ॲप तयार करतो आहे हे ऑलरेडी तयार आहे. यात तुम्हाला कमीत कमी एक 10 ते 12 टेस्ट सापडतील. फ्री टेस्ट आहेत, त्या तुम्ही सॉल्व्ह करा आणि डेली बेसिसवर रोज तुम्हाला 40 ते 50 क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, सो दॅट तुमची ऑनलाईन प्रॅक्टिस ही प्रॉपरली होऊन जाईल. आता याच्यामध्ये दुसरी कॅटेगरी एक ठेवली आहे मुद्दा म्हणून मी, जी आहे पेड टेस्टची. पेड टेस्ट इन द ॲप. एकच फोल्डर आहे, एकच कोर्स आहे त्याचा, ज्याच्यामध्ये इंग्लिश मॉक टेस्ट होतील बेस्ड ऑन लेटेस्ट पॅटर्न फॉर प्री अँड मेन्स ऑफ ऑल बँक एक्झाम्स. मग ती IBPS असू द्या, SBI असू द्या, RRB असू द्या, कुठली LIC असू द्या, कुठली एक्झाम, वर्षभरामध्ये जितके एक्झाम्स आहेत प्रत्येक एक्झामच्या प्री आणि मेन्स जिथे जिथे इंग्लिश आहे त्याच्या 30 क्वेश्चनच्या, 40 क्वेश्चनच्या, जशी प्रीची असते, जशी मेन्सची असते, त्या त्या लेवलचे क्वेश्चन्स त्यामध्ये बनवून मी स्वतः टाकेल, मी स्वतः क्वेश्चन तयार करेल. आणि अशा वर्षभरामध्ये ऑल क्वेश्चन टाईप्स त्यामध्ये कव्हर होतील बँकिंगमध्ये, इन्क्लुडिंग न्यू पॅटर्न. डिटेल्ड ॲनालिसिस त्यामध्ये दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस पण असेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड ॲनालिसिस दिलेलं असेल. त्या 300+ टेस्ट असतील वर्षभरामध्ये आणि जवळजवळ 5000+ क्वेश्चन्स त्यामध्ये कव्हर होतील. त्याची प्राईस मुद्दामून 500 ठेवली आहे मी. रिझन हे आहे, जरी एक्सक्लुझिव्ह टेस्ट असतील तरीसुद्धा मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला ॲक्सेस मिळावं आणि त्यांना त्या टेस्ट देता याव्या. त्यामुळे 500 रुपये ही फीस ठेवली आहे आणि याची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. त्यामध्ये मी IBPSच्या वेगळ्या, SBIच्या वेगळ्या सगळ्या देणार आहे, पण त्याच्या कोर्सेसची फीस वेगळी ठेवली नाही आहे. टोटल मिळून कंप्लीट वर्षभरामध्ये जेवढ्या 300+ टेस्ट असतील, 5000 क्वेश्चन्स आहेत, ते सगळे वर्षभरासाठी 500 रुपीज फीस असेल. तुम्ही ती डायरेक्ट कशी पे करायची ते नंतर सांगेल तुम्हाला मी. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, ह्या ज्या फ्री टेस्ट आहेत ह्या प्रत्येकाला ॲक्सेस मिळेल आणि प्रत्येकजण ज्यानं डाउनलोड केला, ज्यानं रजिस्टर केलं आहे, प्रत्येकाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळेल. जितकेही बँकिंगचे ॲस्पिरंट्स आहेत, महाराष्ट्रामधले असतील किंवा भारतामधले असतील, मला वाटतं की कुठेतरी त्यांना एक इंग्लिशचं चांगलं ऑथेंटिक प्लॅटफॉर्म मिळावं, ऑथेंटिक क्वेश्चन्स मिळावे. दॅट वॉज द बेसिक एम बिहाइंड स्टार्टिंग दिस. ओके, पुढे डायरेक्ट तुम्ही इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन असं टाईप करून जे गुगल प्ले स्टोअर आहे त्याच्यावरनं ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन डायरेक्ट तुम्ही टाईप करा, सांगायची गरज नाही तुम्हाला, फार हे आहे. ठीक आहे, बरं. वाय शुड आय यूज द ॲप? बघा, सगळ्यात मोठी गोष्ट, एक तर ऑनलाईन प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे. हे बऱ्याच वर्षापासून मुलं मला सांगतात, पण आय वॉज नॉट एबल टू गिव्ह यू अ फायनल सोल्युशन. पण जेव्हा मला सगळ्या सारथी टीमनं सांगितलं असं तुम्ही एक सोल्युशन दिलंच पाहिजे मुलांना, मग त्यात राहुल मिसाळ सर असतील, वराडे सर असतील, पोंगे सर आहेत, अक्षय चोळके सर आहेत, ह्या सगळ्यांनी मला जेव्हा आग्रह केला त्यावेळेस हे सुरुवात केली मी ऑनलाईन प्रॅक्टिसला, की येस इट इज इम्पॉर्टंट, आय नो दॅट, बट मला त्या लेवलचे क्वेश्चन्स पाहिजे जे ॲक्च्युअल एक्झामचे आहेत. पुढे
प्रॅक्टिस थ्रू ॲक्च्युअल एक्झाम लेवल क्वेश्चन्स, ॲक्च्युअल एक्झामचे टॉपिक टेस्ट जे असतील आपल्या फ्री, त्या फ्री टॉपिक टेस्टमध्ये पॅराजंबल, RC पॅसेज, न्यू पॅटर्न क्वेश्चन्स, मिक्स टेस्ट या सगळ्या टाकणार आहे मी. रोज कमीत कमी 15 ते 20 क्वेश्चन्स त्यामध्ये इन्क्लूड असतील. डिटेल्ड अनालिसिस ऑफ ईच क्वेश्चन इन्क्लुडिंग पॅराजंबल अँड RC पॅसेज. मोस्ट ऑफ टाइम्स आपण बघतो की पॅराजंबलचं अनालिसिस कधीच केलेलं नसतं. तुम्ही कुठलेही टेस्ट बघा ऑनलाईनच्या, पॅराजंबलचं अनालिसिस हे मुद्दामून दिलं नसतं किंवा डायरेक्ट दिलं असतं, असं 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 होतं, याच्यात ही कन्सेप्ट आहे, पण मेथडनं केलेलं अनालिसिस नसतं, म्हणून ते अनालिसिस असणार आहे त्यामध्ये. न्यू पॅटर्न क्वेश्चन्स असतील बेस्ड ऑन द ॲक्च्युअल एक्झामिनेशन लेवल क्वेश्चन्स, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. आणि इझी टू अंडरस्टँड अनालिसिस, एकदम सिम्पल, जे मुलांना सहजपणे कळेल असं इझी टू अंडरस्टँड अनालिसिस असेल, आणि ते तुम्ही सहजपणे डेली बेसिसवर क्वेश्चन सॉल्व्ह करून अनालिसिस घेऊ शकता. आणि डेली बेसिसवर तुमची प्रॅक्टिस झाली तर त्याचा इफेक्ट तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये दिसून येईल. ठीक आहे, बरं. पुढे कसं कसं करायचं, इथं एक तर डाउनलोड करून घ्यायचं ॲप. दुसरं, याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टला हा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला SBI इंग्लिश मॉक टेस्ट फॉर ऑल बँक एक्झाम्स हे दिसेल, हे वेगळं सेपरेट फोल्डर. पण हे सेपरेट फोल्डर जरी असेल, हे पेड कोर्सचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकदा स्टोअरमध्ये, इथे स्टोअर आहे, न्यू स्टोअर, इथे स्टोअरला क्लिक केलं तुम्ही, लगेच तुम्हाला एवढ्या टेस्ट दिसतील याच्यामध्ये. याच्यामध्ये सध्या 5 फ्री कंटेंटच्या टेस्ट टाकल्यात. या 3 फ्री कंटेंट टेस्ट आहेत, यामध्ये 4 फ्री कंटेंट आहेत, आणि ह्या फ्री टॉपिक टेस्ट, फ्री ग्रामर टेस्ट आणि फ्री वोकॅब्युलरी टेस्ट, ह्या तिन्ही पण सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. ही फक्त टेस्ट जी आहे ती दॅट विल बी पेड फॉर ऑल द स्टुडंट्स. ठीक आहे, बरं. याच्यामध्ये तुमचे 40 ते 50 क्वेश्चन्स कव्हर होतात. याच्यावर क्लिक करायचं डायरेक्टली आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. पुढे ज्यांना टेस्ट विकत घ्यायच्या, समजा पुढच्या दुसऱ्या टेस्ट ज्या बाकीच्या टेस्ट आहेत त्या विकत घ्यायच्या असतील, तर तुम्ही डायरेक्ट बाय नाऊवरती क्लिक करू शकता. बाय नाऊवर क्लिक करून पुढे जायचं. पुढे तुमचं सिलेक्ट स्टेट ऑफ परचेस असतं, ते स्टेट परचेस पहिल्यांदा सिलेक्ट करायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही UPI, Paytm असेल, फोनपे असेल, कार्ड असेल, कशानं पण तुम्ही पेमेंट करू शकता. एवढं आहे. आता लाईक करायचं, शेअर करायचं, डाउनलोड करायचं ॲप, आणि ज्या फ्री टेस्ट आहेत त्या सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ज्या पेड टेस्ट आहेत त्याची फीस खूप कमी ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, मी स्पष्टपणे जे बोलायचं डायरेक्ट बोलत असतो. तेवढी फीस आपण कमी ठेवली आहे यासाठी की ऑलमोस्ट प्रत्येक स्टुडंटला त्याचा फायदा घेता यावा. त्या पेड टेस्ट वेगळ्या असतील, पण फ्री टेस्टसुद्धा इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू टू प्रॅक्टिस युअर ऑनलाईन मॉक टेस्ट. रोजच्या रोज ऑनलाईन सॉल्व्ह करायचे, 40-50 क्वेश्चन रोज सॉल्व्ह करायचे, आणि मला ह्या वर्षी त्यासाठी रिझल्ट द्यायचा. एनिवे, ऑल द बेस्ट फॉर द अपकमिंग एक्झामिनेशन्स. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी शुभेच्छा. येणाऱ्या भरपूर एक्झाम्स आहेत, अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू गेट थ्रू द एक्झामिनेशन. दॅट इज द बेसिक रिझन आपण ही सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. एनिवे, उद्या बूस्टर सेशनमध्ये भेटू आपण. थँक्स अ लॉट एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. टेक केअर. नमस्कार मित्रांनो. आता इंग्लिश विषयाबद्दल आपण हा घेतलेला जो स्पेशल इनिशिएटिव्ह आहे, त्याबद्दल पाटील सर मागच्या बऱ्याच दिवसापासून खूप जास्त मेहनत घेत आहे. कारण इंग्लिश हा जनरली महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांबद्दल जर बोलायचं झालं, इंग्लिश हा एक थोडासा वीक पॉईंट म्हणून कन्सिडर होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा. कारण रूरल बॅकग्राऊंडचे असलेले विद्यार्थी, मराठी बॅकग्राऊंडचे असलेले विद्यार्थी, बाकी सगळ्या सेक्शनमध्ये चांगला स्कोर होतो, पण इंग्लिशमध्ये चांगला स्कोर होत नसल्यामुळं रिझल्टवर थोडीशी परिणाम पडतो त्या गोष्टीचा. मग मागच्या काही दिवसापासून त्या गोष्टीवर एक चांगल्या पद्धतीनं खलबतं चालू होती की इंग्लिशसाठी काहीतरी असं स्पेशल काहीतरी गेलं पाहिजे की ज्याच्यातनं विद्यार्थ्यांचा इंग्लिशचा स्कोर वाढेल. आता मी स्वतः म्हणजे मराठी बॅकग्राऊंडचा असून सुद्धा एक प्रॉपर गायडन्स भेटल्यानंतर इंग्लिशचा स्कोर कशा पद्धतीने वाढवता येतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. सुरुवातीला काही एक्झाममध्ये 0 मार्कापासून तर आता एक 27-28 मार्कापर्यंत सुद्धा मार्क घेता येतात. मी हे माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. फक्त एक प्रॉपर गायडन्स असणं गरजेचं आहे. आणि प्रदीप पाटील सर हे नावच इंग्लिशसाठी खूप, त्या नावासोबतच खूप मोठं वलय आणि त्यांनी त्यासाठीचं घेतलेली मेहनत. तर मी असं म्हणेल की ह्या ॲपचा, हे जे ॲप तुमच्यासाठी डिझाईन केलं आहे, ह्या ॲपचा सगळ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि इंग्लिशचा स्कोर वाढून आपल्या जास्तीत जास्त, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे रिझल्ट कसे आणता येतील ह्या दृष्टीने काम करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं नेहमी आपण ऐकतो, आणि या परफेक्ट प्रॅक्टिससाठी इंग्लिशवरचं एक परफेक्ट सोल्युशन एका परफेक्ट माणसाकडून तुम्हाला मिळतं आहे.
सो पाटील सरांनी या सुरू केलेल्या उपक्रमाला आम्ही बऱ्याच दिवसांपासून पाहतोय, प्रचंड मेहनत घेऊन हा उपक्रम सरांनी चालू केला आहे आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा चालू केला आहे, तेव्हा याला तुमच्या सगळ्यांचाच भरभरून प्रतिसाद मिळेल याची नक्की आशा बाळगतो. थँक्यू. मित्रो, बघा, एखादा विषय एखाद्या व्यक्तीला अपयश किंवा यश या दोन्ही गोष्टींमध्ये कसा टॅकल करू शकतो किंवा एखाद्या विषयामध्ये तुम्हाला अपयश कसं मिळतं किंवा यश कसं मिळतं हे मी गेल्या काही दिवसापासून बघतोय, तसंच अनुभवतोय. पण मला नाही वाटत टीम सारथी जसं तुम्हाला प्रत्येक विषयाचं प्रॉपर सोल्युशन देते, प्रत्येक विषयाचं प्रॉपर कंटेंट आणि प्रॉपर मार्गदर्शन देते, तसं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कोणता क्लास किंवा महाराष्ट्रात कोणतीही टीम देत असेल. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात ह्या लेवलची टीम कुठेही अवेलेबल नाही. असंच इंग्लिशसाठी काय करावं, त्यासाठी टीम सारथीने एक प्रॉपर ॲप डेव्हलप केलंय. एक्झाम लेवलचे प्रॉपर क्वेश्चन किंवा एक्झाम लेवलला विचारले जाणारे ॲक्च्युअल क्वेश्चन त्या ॲपमध्ये असणार आहे. तर त्या ॲपचा तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्या आणि यश मिळवा. अशा पद्धतीने आपण आजचा हा कार्यक्रम इथे संपूया. चलो, बाय बाय आणि धन्यवाद.